सेमी फायनलचा सामना आणि याच्यातून कोणी जो जिंकेल तो अगदी फायनल मध्ये अर्थात अंतिम लढत त्यांच्यामध्ये आपण होणार आहे. तर आपल्याला श्रीराम स्मृती चषकामध्ये ज्यांची मेहनत आहे ते आमचे अमरदादा म्हात्रे, किरणदादा म्हात्रे, तसेच आमचे अंश म्हात्रे असतील, अजित शिवकर, अमित शिवकर, अंकित शिवकर आणि सुजल म्हात्रे, तसेच अस्मित पाटील, प्रथम पाटील, या सर्वांचं पाठचं चेहरे या स्पर्धेच्या वतीने अलंकार म्हात्रे, या सर्वांचं या स्पर्धेला छुपे चेहरे होते, मागचे चेहरे, त्याने मात्र या स्पर्धेला 4 चांद लावलं सर. त्यांचे देखील आम्ही नावं स्वीकारतो. मनापासून आम्ही आभार मानतो. ओमसाई सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ व लांगेश्वर कला क्रीडा मंडळ आयोजित श्रीराम स्मृती चषकामध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांचं मनापासून आभार. आणि जाऊया पुन्हा एकदा श्याम सर आपल्याकडे. चला सामन्याला सुरुवात करा. सलामीची जोडी मैदानामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहात. महेश स्पोर्ट शेलघर यांच्या वतीनं सलामीची जोडी मैदानामध्ये, तर 40+ नवघर यांच्या माध्यमातून गोलंदाज असणार आहेत. गोलंदाज आहेत दिनेश बंडा. पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार केलाय, चेंडूला पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार. बाबूजी अगदी धीरे मारा, कारण काय षटकार मारलाय. पुन्हा एकदा हाय अँड हँड सम, दिस इज द बिग 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 हिट, षटकार. दार फलंदाजी. ओ यावेळेस बॅटची आउटेज घेऊन जातोय आणि फलंदाजाला परतावा लागेल. बॅक टू प्रॅव्हलिन. आदरणीय सन्माननीय राहुलजी दादा म्हात्रे यांना विनंती असेल की नक्कीच या ठिकाणी पावतू सामाजिक संस्थेचे अध्यक्ष फाउंडर विनंती असेल की आपलं आगमन आम्हाला समोरचन कक्षेमध्ये अपेक्षित आहे. या आपलं सहर्ष स्वागत आहे. तब्बल 2 चेंडूचा पूर्वार्ध पाहिला तर 2 चेंडूवरती लगातार बॅक टू बॅक 2 षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती परतवण्यात यश आलंय. दिनेश बंडा नामी गोलंदाज आहेत. अगदी पुराणा चावल वही स्वाद म्हणतात ना, त्या पद्धतीनं अगदी दिनेश बंडा सर आपल्या गोलच्या मार्कवरती आहेत. बरेचसे अगदी सामने आपण पाहिले तर गोलंदाजीच्या मार्कवर, फलंदाजीच्या मार्कवर दिनेश बंडानं अगदी या नवघर नावाचं नाव अगदी पाहिलं तर उरण पनवेल मध्ये नव्हे तर रायगड मध्ये केलेलं आहे. हो यावेळेस दुसरी बॅक टू बॅक, दुसरी सफलता, फलंदाज बाद. दोन अगदी चेंडू पाहिले तर मी म्हणेन या ठिकाणी सौरभ कडूचे होते, म्हणजे शेलघर या संघासाठी होते, परंतु दुसरे 2 चेंडू अगदी पाहिले तर या ठिकाणी नवघर संघाच्या माध्यमातून. चला जरा घाई करायची आहे. फलंदाज आपण थोडीशी पावलं उचला, भारी करा, कारण अगदी आतापर्यंत पाहिलं तर बरोबर सूर्य अस्ताला या ठिकाणी गेलेला आहे. 5:57 झालेले आहेत. ओ हो यावेळेस स्वीट साऊंड झालाय. चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर वरून संदीप पाटील येत आहेत, परंतु चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. तब्बल पाहिलं तर यावेळेस 5 चेंडू झालेले. संघाची धावसंख्या आहे 16. शेलघर संघ शेवटचा चेंडू असेल दिनेश बंडा. पुन्हा एकदा जोरदार बिग हिट केलाय. एलिमिनेशन जास्त, उंची जास्त, लांबी कमी, पकडला जातोय RJ यांच्याकडनं झेल, आणि इथं मात्र पहिलं षटक संपलं जातोय. आणि या ठिकाणी पाहिलं तर शेलघर संघाची धावसंख्या आहे 16.
खास करून 3 बाद 16 17 धावसंख्येचं टार्गेट सेट करावे लागेल. चला लगेचच क्षेत्ररक्षण साजवायचं आहे. थँक्यू श्याम सर. आपण लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी आपण पाहिलं तर या स्पर्धेला आम्हाला जे आर्थिक सहाय्याने वस्तू स्वरूपाने किंवा आर्थिक सहाय्याने जी आम्हाला देणगी दिली, महेंद्र शेठ गरज साहेबांच्या वतीनं 25,000, वितेश दादा मात्रे, प्रणय दादा कोळे यांच्या वतीनं 5,000, चंद्रकांत पाटील लाडा आमचे 1,500 रुपये, निवृत्ती मात्रे 1,000, विलास गरत 2,000, अरुण नाईक बाबन डोगरे 2,000, गणेश पाटील 2,000, उत्तम कोळे आणि सचिन मात्रे यांच्या वतीनं 6,000, प्रशांत बंटी पाटील आमचे याच्या वतीनं सर्व सामनावीर, शंकर गणपत पाटील प्रथम द्वितीय तृतीय आणि फलंदाज गोलंदाज बालिकावीर क्षेत्ररक्षक ट्रॉफी, तसेच मेघनाथ तुकाराम भोईर 1,000. आमचे दीपक बी ठाकूर आणि ऋषीबाई ठाकूर, राज ठाकूर यांच्याकडून आम्हाला थर्ड प्राइजचं जे कॅश आहे जे आपल्याला ते आम्हाला 12,500 रुपये आले, त्यांचं देखील मनापासून आभार. रोशन पुणकर यांच्या वतीनं 1,000, निलेश कारकर 2,000, भवरबाई जोशी 3,100 रुपये, अमृत मात्रे 500, मिलिंद मात्रे सुनील पाटील 8,000, श्रवणबाई दवे शक्ती स्टील फर्निचर 10,000, मनोज भगत 1,000, सुदर्शन पाटील ओलिवे 5,000, दीपक निकर शिवगंगा ज्वेलर्सचे प्रोपायटर 5,000, आर के इंटरनेटचे आर के शर्मा 10,000, रवींद्र पाटील 2,000, आनंद जाधव 5,000 आणि विकीबाई दवे 5,000. सर्वांचं मनापासून आभार मानूया. चला मात्र मॅच लावते सुरुवात. साहिल भगत नवगर संघ, चांगला फटका आपण पाहू शकाल. इथे मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये फटका निवडलाय, एकदम कंप्लीट झाली. दिनेश बंडा आणि त्याच्या साथीला फलंदाज कुंदन बंडा. टार्गेट असेल या मॅच मध्ये आता 17 धाबीचा. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. साहिल भगत गोलाच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकेल. कुंदन बंडासाठी सुरेख चेंडू फेकला. इथे फलंदाजाला पाहावं लागलं. हा चेंडू डॉट जातोय. आता येणारे शेवटचे 4 चेंडू आणि 16 धाबा. मॅच मध्ये जर मेगा फायनलचा प्रवास गाठायचा असेल तर धीरज स्मृती मोराबे संघ लकीड्रॉच्या स्वरूपाने मेगा फायनलचा प्रवास गाठलाय आणि या मॅच मध्ये जो जिंकेल तो नक्कीच थेट मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. शेवटचे 4 बॉल मॅच मध्ये जिंकण्यासाठी 16 धाबेची आवश्यकता. आणखी एक चेंडू. साहिल शेलगर संघ म्हटला श्याम सर तर बराच फॉर्म मध्ये आहे. शेलगर गावात 12 संघांची स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये नक्कीच संघाने पदार्पण केला. सचिन शेठ घरत आमच्याशी चर्चा केली होती. या संघाला आगमन करावा लागेल आणि त्यानंतर रनर अप ठरला. काल नाईट रजनीमध्ये देखील दुसरा सामना जिंकला. लाजवाब परफॉर्मन्स चालू आहे शेलगर संघाचा देखील. एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. तर षटकातील पुढचा चेंडू सुरेख दर्जेदार लाजवाब डॉट डॉट डॉट. सुनील पाटील इथे उपस्थित आहेत. आमचे मिलिंद मात्रे यायचं आपण व्यासपीठावरती. आमचे पावतू सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राहुल दादा मात्रे आपण आलात. यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत श्रीराम स्मृती चषकामध्ये. आणखी एक चेंडू डॉट येतोय. आता मात्र नक्कीच 40+ नवगर संघ फार अडचणीत सापडलाय. शेवटचा 1 बॉल आणि आता 16 धावा. एकच धाव दिली. साहिल भगतने काय गोलंदाजी केली सुरेख. आताचा चेंडू आपण पाहू शकाल. सरांचा इशारा वाईट येतोय. आणखी 1 धाव दिली. 1 बॉल उरलाय साहिल भगतचा. चला धीरज स्मृती मोराबे संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी यायचं आहे कारण शेवटची मेगा फायनल राहिली. लास्ट मॅच. हा मोठा फटका आलाय पण तो मेगा फायनल मध्ये नक्कीच आपण पाहिला झेल पकडलाय आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करतोय महेश पोटशेलकर. चला आदित्य यायचं आहे. तत्पूर्वी आम्ही अनाउन्समेंट करतो या मॅचचा मान ऑफ द मॅच हिरो. चेंडू द्यायचा. चेंडू आमच्या चेंडू मॅन मला चेंडू द्यायचा. लगेच यायचा आदित्य आणि रोहन.